उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती हे खरं आहे। काँग्रेसच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण वाचवण्यासाठी उठाव केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो तसा उद्धव ठाकरेंचा जीव महानगरपालिकेत आहे। रामदास कदमांचं वक्तव्य। तर कुणाचा जीव कशातही असो आपल्याला मुंबई महापालिकेत दुसरा झटका द्यायचा आहे, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। जितेंद्र जनावळेंचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश। ठाकरेंना पहिली मशाल देणाऱ्या जनावळेंच्या हाती आता धनुष्यबाण। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। भेटीबाबतच्या चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावर सुरेश धसांचा आक्षेप। मुंडेंना 20 ते 25 मिनिटच भेटलो, मात्र बावनकुळेंनी 4.5 तास म्हटल्यामुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण झाला। सुरेश धस यांचा आक्षेप। बावनकुळेंच्या घरी कोणती डील झाली, वापरा आणि सौदा करा या भाजपच्या परंपरेत सुरेश धस जागले। धस मुंडे भेटीवर संजय राऊतांचं ट्विट। बीड जिल्ह्यातील मोठ्या नेत्यानं षडयंत्र रचलं। बीडमधल्या नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार, सुरेश धस यांची माहिती। बदलापूरमध्ये छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण। सोशल मीडियावर अजित पवारांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक। आमदार सरोज अहिरे यांच्या तक्रारीनंतर 45 वर्षीय संतोष कोकणे या व्यक्तीला अटक। कोल्हापूर गोवा महामार्गावर स्टंटबाज तरुणांचा हैदोस। तरुणांनी महामार्गावर स्टंट करत इतर वाहनांना वेठीस धरलं। संबंधित तरुणांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। कॅनडातील टोरंटो विमानतळावर डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाचा अपघात। लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे दुर्घटना। अपघातात 17 प्रवासी जखमी, 3 गंभीर जखमी।